सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. दारूला कंटाळून बायको निघून गेल्यानंतर 3 मुलांना सांभाळणं कठीण झाल्यानं एका निर्दयी बापानं आपल्या 9 वर्ष अपंग मुलाची गळा दाबून हत्या केलेली आहे. नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. काल मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत बांधून मेहुणीच्या घरी ठेवून आरोपीनं त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सुमित पुजारी असं या निर्दयी बापाचं नाव आहे. आरोपी सुमित भारत पुजारी हा पत्नी सारिका सोबत, प्राची, सिद्धार्थ आणि गणेश या 3 मुलांसोबत जेल रोड भागातील मंगलमूर्ती नगर येथे राहत होता. 1.5 महिन्यापासून सारिका मुलांना सोडून निघून गेल्यानंतर सुमित आणखीन व्यसनाच्या आहारी गेला. काल मंगळवारी दुपारी दारूच्या नशेत त्यानं 3ऱ्या इयत्तेत असणाऱ्या तसेच हातामध्ये अपंगत्व असलेल्या गणेश या 9 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या केली. मृतदेह गोणीत टाकून कॅनल रोड येथील मेहुणीच्या घरी नेला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर मेहुणीला फोन करून माझ्या लहान मुलाला मी मारून टाकलं असून त्याला तुझ्या घरात ठेवलेलं आहे असं सांगितलं. नातू गणेश हा 2 ते 3 तासापासून दिसत नसल्यानं आजोबा भारत पुजारी यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली होती. मुलगा सुमितनं त्याला त्याच्या मावशीच्या घरी सोडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तिथे जाऊन खात्री केली असता गणेश हा एका गोणीत निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं बिटको रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. दरम्यान उपनगर पोलिसांनी तातडीनं सुमित पुजारी याला अटक केलेली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.